आज देशाच्या स्वातंत्र्याचा 80वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो। नाशिक शहरातला प्रश्न आपण विचारलेला आहे, कुंभमेळ्याच्या संदर्भातला विचारला। कुंभमेळ्याची तयारी अतिशय जोरात सुरू आहे। यावेळेला 35,000 कोटीच्या वर 37,000 कोटीपर्यंत आपला आकडा गेलेला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी केंद्र शासनाने, विशेष करून माननीय पंतप्रधान यांनी आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी शिंदे साहेब, पवार ताई यांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे नाशिक शहरामध्ये सर्वत्र कामं सुरू आहेत, सगळीकडे कामं सुरू आहेत आणि येत्या 4-5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये कामं पूर्ण होतील आणि नाशिक शहराचा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे। मला वाटतं अतिशय सुंदर असं शहर, स्वच्छ शहर म्हणून नाशिकचं नावलौकिक या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे। यात्रा आणि राम यात्रा अशा दोन पद्धतीने आपण या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निमित्ताने ही कामं हाती घेतलेली आहेत। सगळं चित्रीकरण त्यांचं त्या ठिकाणी होणार आहे। आमचा सगळा जो इतिहास आहे तो या ठिकाणी दाखवला जाणार आहे। कुंभमेळ्यामध्ये आल्यावर फक्त स्नान करावं अशी कन्सेप्ट यातली नाहीये, पण लोकांना काही बघायला मिळालं पाहिजे, काही समजलंही पाहिजे, इथल्या पौराणिक कथा कळाल्या पाहिजेत आणि म्हणून त्या दाखवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। भाऊ, आव्हानं काय असले आज पंतप्रधानांनी पण सांगितलं युवा ही शक्ती आहे देशासाठी। आता आपण जनतेचे आंदोलन वगैरे सर्वत्र बघत आहोत, काय आव्हानं महाराष्ट्र सरकार समोर वाटतायत आपल्या नाशिक जिल्ह्यात? खरं म्हणजे शहरी नक्षलीचं आव्हान आपल्या समोर मोठं आहे। आज आपण जे बघतोय ते लेफ्टिस्टच्या माध्यमातून, नक्षलीच्या माध्यमातून त्या देशाला खरं म्हणजे कसा धोका पोहोचेल असा प्रयत्न काही शक्ती या ठिकाणी करतायत। त्यापासून आपण वाचलं पाहिजे। युवकांनी सुद्धा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं याच्या माध्यमातून असेल, तांत्रिकीकरण असेल, त्या माध्यमातून युवकांनी पुढे आलं पाहिजे। आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रग फ्री इंडिया। आज तरुणामध्ये काही अंशी जे सगळं व्यसन पसरतं आहे, व्यसनाधीनता वाढते आहे, ती सुद्धा संपली पाहिजे। आणि म्हणून पंतप्रधानांनी गेल्या आठवड्यातच या संदर्भामध्ये ड्रग फ्री डेला आवाहन केलेलं आहे। मला वाटतं त्याचं अनुकरण आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं पाहिजे, सगळ्यांनीच केलं पाहिजे। अजिबात नाही, आम्ही सगळे एक संघ आहोत, एकत्रित आहोत। अगदी त्या किटीच्या बैठकीच्या निमित्ताने सगळ्या महिला जमलेल्या होत्या असं मला माहीत आहे। ज्यांच्याकडे जमले त्यांनी मला सांगितलेलं आहे। त्यामुळे असं कुठेही याच्यामध्ये 1% सत्यता नाहीये, 1% सुद्धा नाही। त्या महिला त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तर एकत्रित झालो होतो, आमची वेगळी मिटिंग होती। त्या संदर्भामध्ये कुठेही महापौराच्या विरोधात किंवा कुठल्या प्रशासनाच्या विरोधात या म्हणण्याला कुठलाही अर्थ नाही। मला ज्यावेळेला ही गोष्ट कळाली, संभाजीनगरचे काही लोक माझ्याकडे आले की बाबा हे अशी वर्कआउट मला मिळालेली आहे, तुम्हाला कोणी दिली? त्यांनी 4-5 नावं सांगितले मला, 5-6 लोकांची नावं सांगितले। ते 6 लोक 7 लोक, अजून 2-3 त्याच्यावर आरोपी मला वाटतं भेटतील। पण यामध्ये मला असं वाटतं की जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। मला ज्यावेळी संभाजीनगरचे ठेकेदार माझ्याकडे आले त्यावेळेला मी लगेच या ठिकाणी आमचे अध्यक्ष आहेत गेडाम साहेब, त्यांच्या सहीने ते पत्र होते, मी त्यांना विचारणा केली। त्यानंतर CP आहेत आमचे कर्णिक साहेब, त्या दिवशी सुदैवाने बैठकही होती मुंबईला, मुख्यमंत्री मोदींच्या कानावर ही गोष्ट घातली। CP, आम्ही आयुक्त, आम्ही बसून त्या ठिकाणी ते सगळं वर्कआउट बघितलं, त्या अतिशय फेक होत्या, बोगस होत्या आणि म्हणून तात्काळ त्याच्यावर गुन्हा नोंदणी संदर्भामध्ये मी CP साहेबांना या ठिकाणी सांगितलंय, मुख्यमंत्री मोदींनी सूचना दिल्या आणि कोणालाही स्पेअर करायचं नाही। माझा आहे एक दूरचा नातेवाईक आहे, त्याने ती चोरी केलेली आहे आणि तो त्याचा थोडा तो तसा या बाबतीवर सराईत आहे, ते सगळ्या गावाला माहीत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी तो असेल, त्याच्याबरोबर काही लोक आहेत, धुळ्याचं कोणी एक जनाब आहे, या लोकांनी मिळून हा सगळा गुन्हा केलेला आहे। त्यांना आता तात्काळ अटक करण्यात आलेली म्हणजे त्यांना कळायची। आताच आम्ही त्यांना काही लोकांना ताब्यात घ्यायला सांगितलं होतं, त्यांना ताब्यातही घेतलेलं आहे। ही बैठक महापौरांच्या संदर्भामध्ये नव्हती, किटी फिटीची काहीतरी ती बैठक होती। मला सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी सांगितलं, ज्यांच्या घरी होती त्यांनी मला सांगितलेलं आहे। उगाच या अफवा पकडत देत आहेत, त्याला काही अर्थ नाहीये। ज्या पद्धतीने काम सुरू आहे अशा स्वरूपानं एखाद्या पद्धतीनं